एक लेकरू जन्माला आलं महाराज आणि लेकरू जन्माला आल्याच्या नंतर महाराज डॉक्टरच्या लक्षात आलं याला किडनीच नाहीये. आता फार विचित्र लेकर जन्माला आलेत महाराज, किडनी नाहीये. डॉक्टरच्या लक्षात आलं आणि डॉक्टरना त्यांच्या घरातल्या लोकांना सांगितलं याला किडनी नाही, हे बाळ जास्त दिवस जगणार नाही, पण याला जर कोणीतरी किडनी जर डोनेट जर केली हे लेकरू वाचल. थोडा काळ निघून गेला, किडनी शोधण्याचा प्रयत्न केला. गणेश महाराज कोणीच किडनी द्यायला तयार नव्हतं, परंतु शेवटी आईनं विचार केला मी हे जग पाहिलंय पण माझ्या पाठीमागं माझ्या या बाळानं जग पाहिलं पाहिजे, म्हणून आईनं विचार केला मी ही किडनी माझ्या बाळाला देते. आई तयार झाली, डॉक्टर साहेबाच्या कानावर ही गोष्ट घातली. डॉक्टर साहेब मी किडनी द्यायला तयार आहे, तुम्ही माझ्या बाळाला वाचवा. सांगितलं ठीक आहे मी प्रयत्न करून पाहतो. एका देहातून एका दुसऱ्या देहामध्ये किडनी टाकण्याकरता काहीतरी महाराज मिनिटं लागतात, काहीतरी मिनिटं लागतात बरं काय. दोघंही ऑपरेशन थिएटर मध्ये नेण्यात आले आणि त्या ठिकाणी महाराज आईच्या देहातली किडनी काढली आणि बाळाच्या देहामध्ये बसवली. आईच्या देहातली किडनी काढल्याबरोबर आई निघून गेली, आई मृत पावली. डॉक्टरच्या लक्षात आलं आई त्या ठिकाणी निघून गेलेली आहे, परंतु या बाळाला तरी वाचवलं पाहिजे, म्हणून त्या बाळाला वाचवण्याकरता ती आईची किडनी बाळाच्या देहामध्ये टाकणार. तेवढ्यामध्ये बाळे निघून गेलं. मला सांगा काहीतरी मिनिट या देहातून या देहामध्ये किडनी टाकण्याकरता लागतात, तो काळ तेवढे मिनिट सुद्धा थांबला नाही. किती निर्दयी. नमस्कार मंडळी, महाराष्ट्राचे लाडके ओनली वारकरी युट्यूब चॅनलला नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा. सर्वात अगोदर व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. काळाने ग्रासिले सावधान व्हारी, काळाने ग्रासिले सावधान व्हारी, सोडवन करा हरिनामी. आयुष्य सरलिया कुणबा संगाती, पुढे होय फजिती यमदंड. उपाय तो सोपा नामाचा गजर, उपाय तो सोपा नामाचा गजर. न करी विचार पुढे काही, आयुष्य सरलिया कुणबा संगाती, पुढे होय फजिती यमदंड. एका जनार्दने तुकारे आंधळा, पाहतो डोळा सुख दुःख. आयुष्य सरलिया कुणबा संगाती, पुढे होय फजिती यमदंड. यंत प्रवेश मम वाच मां प्रसुप्ता, संजीव यत् किल शक्तिधर स्वधामना. अन्यांस्त चरण श्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय स्तुभ्यं. पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमः. दुसरे चरण संगातिया, दुसरे चरणात दंडपादाने कथेचा विचार, दंडपादाने कथेचा विचार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. अष्टसिद्धि नवनिधि के दाता, असवर दीन जानकी माता. राम रसायन तुमरे पासा, सदा रघुपति के दासा. राम लक्ष्मण जानकी
जय बोलो हनुमान की सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर सामर्थ्याने गजाननाचा सामर्थ्याने गजाननाचा संकट जाई माघारा गण गण गणात भूते गण गण गणात भूते गण गण गणात भूते घ्यावे घ्यावे माझी सेवा दीन दुर्बळाची देवा तुम्ही संत माझी आकडा दिठेचा कराल बहुडा की तुम्हा मानी न येवडा होईल मी विठ्ठल विठ्ठल कुणबा संगाती पुढे होय भजिती यमदंड प्रस्तुत प्राप्त प्रसंगी पवित्र कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये एकनाथ महाराज मानव जातीला जन्माला आलेल्या जीवाला उपदेश करण्याचा प्रयत्न करतात विठाला विठाला आपणा सगळ्याला ज्ञात आहे की आज आपण किम निमित्ताने या ठिकाणी जमलेलो आहोत आज हा 1 दिवसीय कीर्तन महोत्सव कशा निमित्त ही कीर्तन सेवा सगळ्याला माहित आहे आज स्वर्गीय गजानन श्रीरंगराव रहाटे यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे गेली 1 वर्ष झालं गजाननराव आपल्यातून निघून गेले ये लोकांची यात्रा संपून त्यांचं परलोक गमन झालं आणि परलोक गमन झाल्याच्या नंतर मग त्यांचं उत्तर कार्य व्यवस्थित पार पडलं पाहिजे म्हणून प्रथम वर्ष श्राद्ध करण्याचं त्यांच्या सर्व परिवाराने ठरवलं आणि मग या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त या कीर्तनाचं आयोजन केलं या परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद महाराज आता विज्ञानवादी लोक झाले देवाला न मानणारे लोक झाले संप्रदायाला न मानणारे लोक झाले लोक म्हणतात माणूस मेल्याच्या नंतर तेरवी का करायची वर्ष श्राद्ध का करायचं पिंडदान का करायचं आम्ही नेहमी सांगत असतो आपल्याच घरातला माणूस निघून जात असतो त्याचं जर उत्तर कार्य जर व्यवस्थित जर पार नाही पडलं तर आपल्या घरामध्ये आपल्याच घराण्यामध्ये आपल्याला पितृदोष लागण्याची दाट शक्यता असते पितृदोष लागू नये याच्या करता महाराज हे बाकीचे कार्य करावे लागत असतात विठाला विठाला मग पितृदोष लागू नये असं जर वाटत असेल बघा तुम्ही आपल्याच घरातले माणसं निघून जातात आणि आपल्याच घरातल्या माणसाला त्रास देतात मग आजच्या कीर्तनाचं काय फळ भेटतं महाराज तुम्ही म्हणसाल महाराज आजचं एवढा कीर्तनाचं आयोजन केलं नियोजन केलं याचं फळ काय आहे आम्हाला नेहमी सांगत असतो गड्या आजचं केलेलं काहीच वाया जात नाही आज इथं केलेलं काहीच वाया जात नाही महाराज आज या जर धर्म मंडपामध्ये जर या माणसाच्या नावानं गजाननरावच्या नावानं जर हरिपाठ जरी केला काय केला हरिपाठ जर एखाद्या वेळेस गजाननरावांनी जर कुठेतरी महाराज वैकुंठाला जाण्याकरता जर विक्षेप होत असेल एखादी आड काठी जर पडलेली जर असेल आणि तुमच्या घरातल्या माणसाने जर कोणी जर हरिपाठ जर केला असेल तर त्या गजाननरावाला वैकुंठाची वाट मोकळी करणारा आजचा दिवस आहे महाराज मी बोलत नाही ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानदेव म्हणी ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ आणि पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा निस्ता हरिपाठ जरी झाला तरी महाराज आपल्या घरातले माणसं तुम्हाला पूर्वज वैकुंठाला जाण्याकरता त्यांची वाट मोकळी होती त्याचं कीर्तन पुढची स्टेप आहे महाराज मी नेहमी सांगत असतो आज केलेलं अन्नदान पितृलोकाला जाईल का नाही याची गॅरंटी नाही आज केलेलं महाराज पिंडदान पितृलोकाला जाईल का नाही याची गॅरंटी नाही परंतु आज केलेलं हे भजन आज केलेलं हे कीर्तन परलोकामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही कर हरि भक्ती कर हरि भक्ती
म्हणतात करा हरी भक्ती परलोकी येई कामा सोडविन यमा पासोनिया। आज केलेली भक्ती महाराज, आज केलेलं कीर्तन महाराज गजाननरावाला परलोकामध्ये 100% कामी पडल्याशिवाय राहणार नाही। म्हणून या कीर्तनाचं आयोजन आहे महाराज या परिवाराला द्यावेत तेवढे धन्यवाद। त्यांचे सर्व बंधू असतील, त्यामध्ये श्रीरंग निवृत्ती रहाटे असतील, पांडुरंग निवृत्ती रहाटे असतील, सूर्यभान निवृत्ती रहाटे असतील, विजय सूर्यभान रहाटे असतील, बबन श्रीरंगराव रहाटे असतील, श्यामराव श्रीरंगराव रहाटे असतील, श्री शिवाजी पांडुरंग रहाटे, संजय सूर्यभान रहाटे आणि त्यांचे चिरंजीव शाहीराज गजानन रहाटे यांना द्यावेत तेवढे धन्यवाद। सुंदर नियोजन केलं महाराज, आयोजन केलं। काय गाणारे वाजवणारे महाराजांचं वर्णन करावं तेवढं कमीच आहे। ही इथलं सगळं वातावरण मी पाहिलं, मला एक ज्ञानोबरायची उभी आठवली। ज्ञानोबराय म्हणतात तुम्हाला जर असं वातावरण जर पाहायचं असेल तर तुम्हाला स्वर्गामध्ये जावं लागेल, स्वर्गामध्ये। मग स्वर्गामध्ये असे गाणारे वाजवणारे मंडळी भेटतात, परंतु स्वर्गामध्ये जायचं म्हटल्याच्या नंतर अगोदर मरावं लागेल बरं, हे ध्यानात ठेवा। मेल्याच्या नंतर ही अशी मंडळी महाराज तिथं भेटते, तिथं गंधर्व गात गाणी, गंधर्वासारखे गाणारे वाजवणारे महाराज आपल्या खुडच गावामध्ये उपस्थित झाले। तुमच्या गावाचा महिमा काय वर्णन करावा महाराज, इथं फार मोठ्या थोर महात्म्याचे पदपर्शाने पुनीत झालेली भूमी आहे। आणि मग महाराज गायनाचार्य मंडळी हरिभक्त पारायण विदर्भ रत्न माझे परमश्रेय ज्येष्ठ गुरुबंधू गणेश महाराज झटाळे यांची उपस्थिती आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद। त्याचबरोबर त्याच तोला मोलाचं रत्न विदर्भ भूषण हरिभक्त पारायण आमचे मधुकर महाराज आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद। त्याचबरोबर भास्कर महाराज आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद। माझ्या आपल्या परिसराचं भूषण हरिभक्त पारायण संगीत विशारद माझे परम मित्र, गायन क्षेत्रामध्ये आता बऱ्यापैकी ज्यांचं नाव आहे, हिंगोली जिल्ह्यातलं रत्न हरिभक्त पारायण आमचे देवीदास महाराज आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद। हरिभक्त पारायण आपल्या परिसराचं भूषण विठ्ठल महाराज कुलकर्णी आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद। आमचे बाबा आहेत। हरिभक्त पारायण एक कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनामध्ये येत नसतो, परंतु माझे जिवलग मित्र ज्येष्ठ गुरुबंधू आमचे नंदू महाराज ढवळे चांगलं कीर्तन करतात। आज ते टाळ घेऊन उभे आहेत महाराज, त्यांना सुद्धा धन्यवाद आहेत। गावातून आलेली, परिसरातून आलेले सर्व भजनी मंडळी मला आज वाजवण्याकरता जे उपस्थित आहेत, मी नेहमी सांगत असतो आता महाराष्ट्रामध्ये वाजवणाऱ्याची संख्या कमी नाही, खूप जण वाजवतात महाराज, पण ते वाजवतात का खाजवतात कळतच नाही। म्हणजे महाराज कीर्तनाला पोषक साथ ज्यांचे आहेत ते हरिभक्त पारायण आमचे ऋषिकेश महाराज आहेत, विशाल महाराज आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद। साऊंड सिस्टीम वाले दादा फार गुड सिस्टीम दिली, तुम्हाला सुद्धा धन्यवाद। ज्यांच्यामुळे इथपर्यंत येण्याचा योग आला, तुम्हा संत मंडळीचा दर्शनाचा योग आला, आमचे नारायण महाराज झाडे असतील, त्याचबरोबर आमचे आसाराम महाराज असतील, गणेश महाराज सावळे यांच्या संपर्कातून सेवा करण्याचं सद्भाग्य मला मिळालं। आज कीर्तन शूट करण्याकरता आलेले ओनली वारकरी चॅनल यांना सुद्धा धन्यवाद। गावातलेच आहेत परंतु बीडून आलेत बरं का कीर्तन शूट करण्याकरता, त्यांना सुद्धा धन्यवाद। तुम्ही सर्व मातृवर्ग असतील, पितृवर्ग असतील, सर्वांना वंदन करतो, शिवेला सुरुवात करतो। मला माझ्या कीर्तनाला आज आशीर्वाद देण्याकरता ज्यांची उपस्थिती आहे ते आपल्याच गावचं रत्न हरिभक्त पारायण नामधारक, ज्यांचा 15 कोटीच्या पुढं महाराज नाम जप झालेला आहे, आमच्या माई साहेब टाले माई साहेब, बरोबर ना, इंदुबाई टाळे आई साहेब आज आशीर्वाद देण्याकरता उपस्थित महाराज। साक्षात ही भगवंताचीच मूर्ती आहे महाराज बरं काय। आई साहेबांसाठी एकदा टाळ्या वाजवा। सर्वांना वंदन करतो, सेवेला सुरुवात करतो। विठाला हा नरदेव मिळवत असताना आपल्याला बरेच कष्ट सहन करावं लागले, सायास करावं लागले। मग सायासाच्या नंतर आपल्या हातामध्ये मनुष्य देह प्राप्त झाला। महाराजाचे गोड प्रमाण आहेत बघा, अनंत जन्माचा शेवट पाहता नरदेहाता तुझ्या, अनंत जन्माचा शेवट पाहिल्याच्या नंतर माणसाच्या हातामध्ये मनुष्य देह आला। महाराज पुढे जाऊन चिंतन करतात, एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहा। मनुष्य जन्म भेटत नाही आणि तुम्हा आम्हाला भेटला महाराज, तर आम्ही तो व्यर्थ घालवतोय। म्हणून व्यर्थ जाण्याच्या अगोदर महाराज या मनुष्य देहाचं महाराज सार्थकता कशामध्ये ते कार्य केलं पाहिजे गड्या। विठाला विठाला
कशा करता दिलाय? देवे दिला देह भजन गोमटा 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 देवे दिला भजन तोया झाला फाटा बाधिकेता तोया झाला फाटा बाधिकेता तोया झाला फाटा बाधिके तोया झाला फाटा बाधिके तोया झाला फाटा बाधिकेता तोया झाला फाटा बाधिकेता देव दिला देह भजन गोमटा देवे दिला देह भजन गोमटा देवे दिला देह भजन गोमटा दिला देह ओ देव दिला देह देव दिला देह भजन गोमटा तोया झाला फाटा बाधिकेता हे देवे दिला देह देवे दिला देह भजन गोमटा भजन गोमटा तोया झाला फाटा बाधिकेता टाळ्या वाजवा एकदा. कशा करता मनुष्य देह दिला जर विचार केला तर चिंतन केलं तर महाराज म्हणतात देवे दिला देह वा भजन गुमटा तोया झाला फाटा बाधिकेचा कशा करता मिळाला? महिला मंडळ माझा तुम्हाला प्रश्न आहे. भगवंताने हात दिलेत आपल्याला कशा करता दिलेत? बोला बोला. कापुशाचा आहे नाही कशाला देत मग? कीर्तनामध्ये टाळे वाजवला एक नाही हे तोंड दिले आपल्याला कशाला दिले? शेजाऱ्याला भांडायला. कमल मुख राम भजन को दिया. अरे या तोंडानं आपण भगवंताचं गुणगान गाण्याकरता महाराज हे तोंड दिलंय. पण ज्याच्या करता जी वस्तू दिली ते करायचं बाजूला. औट हाथ का मानव दे अल्लाह ने तुझे दिया औट हाथ का मानव दे राम ने तुझे दिया ए खाया पिया तुझसे खोया नाक जमाना खोया अरे खाया पिया तुझसे खोया नाक जमाना खोया औट हात का मानव राम ने तुझ दिया औट हात का मानव राम ने तुझ दिया खाया पिया सुख से सोया नाक जमाना होया अरे खाया पिया सुख से सोया नाक जमाना वा कशा करता दिला? औट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया ए खाया पिया सुख से सोया नाहक जमाना गवाया. महाराज म्हणतात व्यर्थ आयुष्य घातलं की नाही? शरीराच्या गावा जया लागी आले पांडवा तो कार्यार्थ गवा सांडुनिया. ज्ञानोबराय काय म्हणतात? अरे ज्याच्या करता मनुष्य देह दिला ते करायचं बाजूला ठेवलं आणि दुसऱ्याच भानगडी करायला लागलो. आपलं आयुष्य आम्ही वाया घालवायला लागलो. बघा कुणाचे 10 वर्ष गेलेत, कुणाचे 20 वर्ष गेलेत, कुणाचे 30 वर्ष गेलेत. नाही
थोडंच आयुष्य आपल्या हातामध्ये राहिलं माय. बालपण गेले नेनता तारुण्यपणी विषयी व्यथा वृद्धपणे प्रवतने चिंता मरे मागता जन्म गेली. महाराज म्हणतात आपलं बालपण खेळण्यामध्ये गेलं, तरुणपण विषयाच्या भोगामध्ये घातलं आणि मग म्हातारपणामध्ये माणसाला वाटतं आमचा उद्धार बाबा. म्हातारपणामध्ये केलेला परमार्थ कोणाच्याच कामा येत नाही महाराज. तुम्ही म्हणसाल महाराज मग परमार्थ वाया जातो का? नाही, पण तुम्हाला जर तुमचा उद्धार करून घ्यायचा असेल तर तरुणपणातला परमार्थ त्याला फार पोषक आहे. विठाला नाही तर मग काही म्हातारे माणसं महाराज आयुष्यभर परमार्थ करत नाहीत. मग म्हातारे झाले, डोळ्यानं दिसत नाही, तोंडानं बोलता येत नाही, कानानं ऐकू येत नाही, पायानं चालता येत नाही, हातामध्ये काठी येते आणि मग काठी टेकीत 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 मंदिरात जातात आणि मंदिरातल्या देवाला त्रास देतात. मग म्हणतात इथल्ला इथल्ला इथल्ला. मंदिरातला देव म्हणतात चल उठ, इथला नाही मसन वाटत. अरे जवा परमार्थ करायचा तवा केला नाही. म्हणून तरुण मंडळीला माझं साग नाही गड्या, हे मनुष्य देह मिळाला आपल्याला नुसता पैसा कमवण्याकरता नाही मिळाला. मी नेहमी सांगत असतो जिंदगी मिली थी किसी के काम आने के लिए. कळलं तर बघा, जिंदगी मिली थी किसी के काम आने के लिए, लेकिन क्या करे साहेब जीवन सारा बीत गया कागज के तुकडे कमाने के लिए. जीवन मिळालं होतं कधीतरी महाराज परमार्थ करण्याकरता, जीवन मिळालं परोपकार करण्याकरता, परंतु आम्ही सगळे जीवन व्यर्थ घालवलं महाराज पैसा कमवण्याकरता. काही काही माणसाला वाटतं आम्ही पैसा कमवला म्हणजे आम्हीचा उद्धारच होईल, आम्ही सर्व सुखी होऊ, परंतु पैशामध्ये सुख नाही, पैशामध्ये तुमचा उद्धार होत नाही. म्हणून तर एका मदलासा मातेनं बाळाला झोका देत असताना उपदेश केला गड्या. पुन्हा मदलासा मातेनं, महिला मंडळ तुम्ही झोका देता का? झोका 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 द्यायचं काम तुमच्याकडे राहिलं का? आला यायच्याकडे नाही, सगळेच काम आले म्हणून विचारलं बघ नाही. पूर्वीच्या काळामध्ये महिला झोका द्यायच्या, झोका देत असताना महाराज चांगले चांगले अभंग म्हणायचे. आताचं दुर्भाग्य महाराष्ट्राचं, या महिलाला काहीच येत नाही महाराज. दोनच शब्द येतात झोका देत असताना. कोणते कोणते? एक यू 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 आणि दुसरा हाड 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 हाड. याच्यापेक्षा दुसरा शब्दच येत नाही महाराज महिलेला. पण ती एक मदलासा माता होऊन गेली, तिला 4 पुत्र होते. पुत्र झाला की पाण्यामध्ये टाकायचे आणि उपदेश करायचे, ए बाळा तू मोठा होशील, मोठा झाल्याच्या नंतर पैसा कमवशील, पैसा कमवल्याच्या नंतर तुला वाटेल तुझा उद्धार होईल, पैशामध्ये उद्धार होत नाही. म्हणून तू काय कर, तीर्थयात्रेला जाय. तीर्थयात्रेला गेल्याच्या नंतर साधू संत मंडळी तिथे भेटतील, ते तुला भगवंताच्या प्राप्तीचं साधन सांगतील, ती मार्ग निवड. आणि मग एक दृष्टांत दिला महाराज उपदेश करता करता. सांगितलं बाळा 2 मधमाशा असतात बघा, त्या मधमाशा काय करतात, सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसता मध जमा करण्याचं काम करतात. गणेश महाराज काय करतात, मध जमा करण्याचं काम करतात. सकाळी उठायचं, एखाद्या फुलावर जायचं, मकरंद शोषण करून घ्यायचं आणि पुन्हा पोळीमध्ये आणून टाकायचं. हा नित्यक्रम त्यांचा चालू राहायचा. 15 दिवस झाले, 20 दिवस झाले आणि 20 दिवसाच्या नंतर एका मधमाशीच्या डोक्यामध्ये सहज प्रश्न निर्माण झाला की आपण एवढा मध जमा केला, कधी खाल्ला का? कोणाच्या मनामध्ये? मधमाशीच्या. तिनं सहज दुसऱ्या मधमाशीला प्रश्न विचारला, का ग आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसता मध जमा करण्याचं काम करतो, कधी मध खाल्ला का? दुसरी म्हणते जाऊ दे ना, जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत कमवून घेऊ, एकदा हातपाय चालायचे बंद पडले की मस्त बसून खाऊ. कोण म्हणती? मधमाशी. ध्यानात ठेवा. ते काय होतं महाराज, रस्त्याने जाता 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 तो कांदा, तो मध एक माणूस पाहतो, त्याला ते महूळ दिसतं. आमच्याकडे महूळ म्हणतात, तुमच्या इकडे महूळच म्हणतात ना. तुमचं आमचं जवळपास सारखंच आहे. ते कांदा महूळ, ते महूळ पाहिल्याच्या नंतर महाराज तो एक गौरी पाहतो, गौरी पेटवतो, गौरीचा धूर करतो, अख्ख्या मधमाशा आंधळ्या करतो, सगळाच कांदा घेऊन जातो. मी काय त्या मधमाशा सांग ना, अशा बऱ्याच मधमाशा थोडंच गावामध्ये बघा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसतं राब 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 काम करतात. न राहून एका मधमाशीने प्रश्न विचारला, का ग चंद्रकला का आहे की ते एखादी? नाही तर जवळच पेटायचं भावा, विठाला विठाला. आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत राब 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 काम करतो, कधीतरी परमार्थ केला का? कधीतरी कीर्तन ऐकलं का? ती म्हणते जाऊ दे ना, आपलं कुठं कीर्तन ऐकायचं वय, जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत कमवून घेऊ
आणि एकदा हातपाय चालायचे बंद पडले की मस्त कीर्तनच ऐकत फिरू. कोणाच्या जीवावर? सुन येती तशी येत नाही, गौरी आणती, गौरी पेटवती, हिला आंधळ करते, सगळाच कांदा घेऊन जाते. पोटचं लेकरू असतो का ते सुद्धा ठेवीत नाही. आणि मी सांगत नाही, ज्ञानोबराय सांगतात. सांडी सांडी रे बाळा, सांडी संसार छंदू, मासिया मरुळ रे, कैसारची यला कुंदू, जोडून आणखीनेला तया फुकटची वेदू. जसं तो कांदा झोडून नेल्याच्या नंतर मधमाशीला दुःख होतं माय बाप, तसंच दुःख आपल्याला आपलं धन दुसऱ्याच्या हातामध्ये गेल्याच्या नंतर होऊ शकतं. म्हणून सावध होण्याचा प्रयत्न केला पाहिजे माणसानं. मला वाटतं यालाच पाहून तुकाराम महाराजांनी एक गाथ्यामध्ये प्रमाण दिलं गड्या. कोंबडा माहितीये का आपल्याला? कोंबडा सकाळी उठतो आणि उकंड्यावर जातो. उकंड्यावर गेलेला कोंबडा जाग्यावरच थांबतो का उकरत उकरत पुढे जातो? बोला बोला, झोपले का काय? उकरत उकरत पुढे जातो. बरं, जे उकरले मागचं तो कोंबडा खातो का मागचे पिले खातात? बोला बोला. हे कोंबड्याचं नाही, आपले. तू काय महिने झाली कोंबड्याची परी, पुढेच उकरे लाभणे, पुढेच उकरे. तू काय महिने झाली कोंबड्याची परी, महाराज म्हणतात कोंबडा नुसतं उकरण्याचं काम करतो परंतु त्याचा लाभ तो घेत नाही. आपले जीवन तसंच आहे महाराज. नुसतं धन संचय आम्ही करतो परंतु कमवलेल्या धनाचा आम्हाला काही उपयोग होत नाही. म्हणून सावध झालं पाहिजे गड्या. तुम्ही म्हणसाल महाराज सावध झालं पाहिजे म्हणजे आम्ही झोपलेलो आहोत का? तुम्ही झोपलेलेच आहात महाराज. व्यवहाराच्या दृष्टीने तुम्ही जरी सावध असले तरी परमार्थाच्या दृष्टीने तुम्ही झोपलेले आहेत. म्हणून वेळोवेळा जाग करण्याचं काम संतांनी केलं. जग झोकी जाग जाग बोलती, जगोगी जगोगी जाग जाग बोलती, हो जग झोकी जाग जाग बोलती, जग जाग बोलती, जागता जगदेवा संतान केलं. जग जोगी जाग जाग बोलते. पूर्वीच्या काळातले महाराज सकाळ पहाट झाली की महाराज जाग करण्याकरता लोक यायचे बघा. पूर्वी एक वासुदेव नावाचा एक महाराज व्यक्ती गावात यायचा आहे की नाही? वासुदेवाचे ऐकावानी जगात नाही राम, दाम करी काम वेड्या दाम करी काम. या पैशाची जादू लयणारी ताना पुराला त्याची हा. आई सोडून घे तू झेप पैशाच्या मागे धाव. पैशासाठी सार मानस, पैशासाठी सार मानस झाली रे गुलाम. दाम करी काम वेड्या दाम करी काम रे, दाम करी काम वेड्या दाम करी काम रे, राम
उठा जागे भारी आता स्मरण करा पंढरी नाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माचा महाराज जागा करण्याचं काम करायचं जागा होण्याची आज नितांत गरज आहे मायबाप हो का जागा व्हायचंय याचं कारण आहे याच देहामध्ये आपल्याला आपला उद्धार करता येतो बाकीच्या देहामध्ये आपला उद्धार करून घेता येत नाही आपल्याला मिळालंय याचं फक्त आपल्याला महत्व नाही याची देही गडे देवाचे भजन याची देही गडे देवाचे भजन हो याच देही गडे देवाचे भजन याच देही गडे देवाचे भजन याची देही गडे देवाचे भजन याची देही गडे देवाचे भजन याच देही गडे देवाचे भजन याच देही गडे देवाचे भजन नाही कोट नाही याच देहामध्ये आपल्याला भजन करता येतं बाकीच्या देहामध्ये भजन जरी अद्यापि नकळे मातेची खोळे दगड आला पोटाची मातेची पोटे दगड आला पोटाची हो मातेची खोळे दगड आला पोटाची मातेची खोळे दगड आला पोटाची डोळे उघडण्याकरता माणसाला सांगितलं का मनुष्य देहायसा नीद साधेल ते साधेल सिद्ध करुणी प्रबोध संत पार उतरले मनुष्य देहामध्ये जे साध्य करायचे तुम्हाला ते साध्य होऊ शकतं म्हणून तुम्ही सावध व्हा जर तुम्ही जर सावध नाही झाले तर सावध करण्याकरता कोणीतरी दुसरं येईल बरं का एकनाथ महाराजांनी सावध केलं बघा वरल्या आळेला तुम्ही सावध राहावे पाटील बुवाला मग लावणी आसवे चिठ्ठी येईल बा पडेल ठावे पिंगळा माधवारी बुलबुलत देखा पिंगळा माधवारी वर्तमान कुठे आता वर्तमान कुठे लटके न बोलू आता वर्तमान कुठे महाराज म्हणतात जर आम्ही जर सांगितलेलं तुम्ही जर नाही ऐकलं तर कोणीतरी तुम्हाला सांगायला येईल आणि तो सांगणार नाही
तो सूचना करणार नाही, तुम्हाला डायरेक्ट घेऊन जाईल आणि मग तो समोर आल्याच्या नंतर मग तुमचं तिथं काही चालणार नाही. किती पैसा असू द्या तुमच्याकडे, किती श्रीमंत माणूस असू द्या, त्या काळा पुढं कोणाची सत्ता चालत नाही. किती श्रीमंत असू द्या, तरुण असू द्या, महाराज काही चालत नाही. मग ते नचले काही, सत्ता संपदा राहील ठाई जे ठाई. काही चालत नाही महाराज तिथं. माफी मागून बोलतो, किती पैसा असू द्या तुमच्याकडे, किती मोठं पद असू द्या तुमच्याकडे, परंतु जर काळाची जर उडी जर पडली ना, तिथं कोणाचं चालत नाही. मला वाटतं बाळासाहेब ठाकरे निघून गेले होते त्यावेळेस ते पक्ष, वा क्या बात आहे, वाजवाटाळ्या. ही जुने माणसं आहे महाराज, ही संस्थेची परंपरा आहे महाराज बरं काय. वा विठाला विठाला. माशीच महाराज पंख पडपडायला किती वेळ लागतो, तेवढ्याच वेळामध्ये महाराज आपला जीव निघून जाऊ शकतो. महाराजांनी उभी दिली. महाराज तिथं कोणाचं चालत नाही. बाळासाहेब ठाकरे निघून गेले त्यावेळेस पक्ष प्रमुख होते. मला वाटतं विलासराव देशमुख निघून गेले त्यावेळेस ते मंत्री होते, पद होतं त्यांच्याकडे. बरं पैसा एवढा होता गणेश महाराज की अख्खं लातूर शहर एकटा माणूस विकत घेत होता. पण चालला का तिथं काही नाही. आराराबाग गेले त्यावेळेस तसंच झालं महाराज. तिथं कोणाचं चालत नाही, तिथं महाराज प्रत्येकाला जावं लागतं. म्हणून महाराज म्हणले गड्या, तो येण्याच्या अगोदर तुम्ही सावध व्हा. अभंगाचं पहिलं चरण. सा
करा हरिनामे. महाराज म्हटले बाबा काळ यायच्या अगोदर तुम्ही सावध व्हा आणि काळ जर आला तर मग तिथं तुम्हाला काहीच करता येणार नाही. म्हणून माणसानं सदा सर्व काळ दोन गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजे. माणसानं मरणाला कधी विसरायचं नाही. का विसरायचं नाही याचं कारण आहे महाराज, माणूस मरण विसरला की माणसाच्या हातातून पाप कर्म जास्त घडत असतं आणि ज्याच्या हातातून पाप घडतं महाराज त्याला पुन्हा जन्माला यावं लागतं. म्हणून हा मनुष्य देह मिळालाय तर एकच काम करायचं महाराज, या देहामध्ये असे कार्य करायचे की पुन्हा जन्मालाच यायचं बंद झालं पाहिजे. कारण जन्म आणि मरण महाराज एवढं दुःख आहे. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणले किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित मन बोले जीव भ्याला शरण गेला विठूशी. येणं जाणं संपवलं पाहिजे. त्याच्याकरता मनुष्य देह मिळाला आणि त्याच्याकरता माणसाने एकच काम केलं पाहिजे, शेवट गोड होण्याकरता प्रयत्न केलं पाहिजे. काय गोड होण्याकरता? शेवट. माणसाची सुरुवात किती चांगली आहे याला महत्व नाही, माणसाचा शेवट कसा झाला याला फार किंमत आहे महाराज. म्हणून तर म्हणतात ना आवश्यक तो शेवट येर बाबू गी खटपट चालू जाणे वाट विरला कोणी खंदा. परमार्थ करणारे सगळेच दिसतात महाराज. आता मला वाटतंय जवळपास इथं मंडपामध्ये बसलेले सगळेच परमार्थिक आहेत, पण शेवटच्या टप्प्यापर्यंत हा परमार्थ टिकेल का? ज्ञानोबरा म्हणतात ना अस्तिची आ महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीची आ पैलथडी विपायला वेगे. महाराज म्हणतात एखादा शेवटच्या टप्प्यापर्यंत जातो. तुकाराम महाराजांनी सुद्धा वर महाराज प्रमाण दिलं. मला वाटतं आपल्या इकडे आंबे उन्हाळ्यामध्ये खायला येतात. कधी येतात? उन्हाळ्यामध्ये. मोहर कधी लागतो साधारणतः? मोहर तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? मोहरच म्हणतो. मला वाटतं 4 महिन्याच्या अगोदर तो मोहर लागतो. देवीदास महाराजांनी फोन केला, मोहर लागल्या म्हणे महाराज आपली तारीख आजच लिहून घ्या. कशाची? रस खाण्याची. योग्य आहे का? नाही महाराज. मोहर काय म्हणतो? जरा मौर होय. काय म्हणतो? जरा मौर होय. जेवढा मोहर लागला, जेवढा फुलोरा लागला तेवढ्या कैऱ्या होतात का? बरं जेवढ्या कैऱ्या झाल्या तेवढ्या पाडाला पिकतात का? नाही. बरं जेवढे आंबे झाले तेवढे आडीमध्ये गेल्याच्या नंतर काही तर महाराज शेवटच्या टायमाला बिघडतात. फार गोड वर्णन केलं महाराज तुकाराम महाराज. मोहरायसी फळे नाही आले काही गळती पक्वतसे ती थोडी ना साडी वेचे तू. म्हणून शेवट महत्वाचा आहे. तुमच्या जीवनातला शेवट तुम्हाला जर गोड व्हावा जर असं वाटत असेल तर तुम्हाला अंत काळाच्या वेळेला तुमच्या मुखामध्ये देवाचं नाव आलं पाहिजे. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? काय थोडा करा लाग पाठ, काय थोडा करा लाग पाठ, जरा भक्ती भाव जरा बळकट, जरा भक्ती भाव जरा बळकट, तन मन ध्यान द्यावोने आणित, तरी करण्या तरी करण्या असेल शेवट गा. राम राम आधी आधी. तुपाचा परिणाम झाला पाहिजे. विठाला विठाला शेवट गोड जर व्हावा जर असं वाटत असेल तर एकनाथ महाराज म्हणले काय केलं पाहिजे? काही थोडा करा लाग पाठ, जरा भक्तिभाव धरा बळकट, तन मन ध्यान लावण्या नीट, जरी करणी असेल शेवट गोडगा. शेवट कशाने गोड होतो? भगवंताचं नाव आपल्या मुखाला अंत काळाच्या वेळेला जर आलं की समजायचं आपला शेवट गोड झाला. अंतकाळी त्याच्या नामाला तुका म्हणे तुका पार नाही, तुका म्हणे तुका पार सहकारी ज्याच्या नावाने मुका, तुका म्हणे तुका वार नाही, तुका म्हणे तुका वार नाही.
शेवट गोड होण्याकरता प्रयत्न केले पाहिजे. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. त्याच्या सुखाला पारच नाही महाराज. म्हणून नामस्मरण केलं पाहिजे. आपलं आयुष्य आपण वाया घालवलं नाही पाहिजे. आम्ही सगळं आयुष्य महाराज वाया घालवतो कोणाची निंदा करण्यामध्ये, कुणाचा द्वेष करण्यामध्ये, कुणाच्या टिंगली करण्यामध्ये. महाराज मी नेहमी सांगत असतो की महाराज आपण केलेलं कोणतंही कार्य आपल्याला महाराज डबल आपल्याला भोगावं लागतं. म्हणून कर्म चांगलं केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? कर्म चांगलं केलं पाहिजे. आपण केलेलं कर्म आपल्यालाच भोगायचं का दुसरं भोगायला येणार आहे? नाही महाराज. म्हणून तर म्हणतात ना जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तुरे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या होतो कोणी नीती भ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी दे दे काही आत्मा भोगितो नंतर तैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. तैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जसं कर्म असेल तसं फळ भोगावं लागतं. केले कर्म झाली त्याची भोग आले, त्याची भोग आले, उपजले मेले आईसे किती. मला वाटतं हे प्रमाण पाठण्या असा माणूस नाही है की नाही. प्रत्येकाच्या पाठ झालं महाराज. वर्ष श्राद्ध कीर्तन पाठ झालं. उपजेते नासे नाशिले पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिगा. परंतु नुसतं पाठ आहे महाराज. हे प्रमाण फक्त आपल्या तोंडात आहेत. आचरणात कधी येतात काय माहिती. आमच्यासारखे असे कीर्तनकार किती उगाळू उगाळू पेले तरी महाराज आमचं आचरण सुद्धा नाही झालं. आपलं आयुष्य आम्ही वाया घालवलं. जसं कर्म असेल तसं फळ आपल्याला भोगावं लागतं. गुरुवरे चंद्रशेखर महाराज एक दृष्टांत देतात बघा. ज्या इंद्रियाने जे कर्म केलं त्याच इंद्रियाला त्याचं फळ भोगावं लागतं. उन्हाळ्याचे दिवस होते, आंबे पिकलेले होते आणि एक माणूस रस्त्याने जाऊ लागला. रस्त्याने जाता 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 त्याच्या डोळ्यानं आंबे पाहिले. कोण पाहिले? बोला बोला, कोण पाहिले? डोळ्याने. डोळ्याने आंबे पाहिले. परंतु मनामध्ये भाव निर्माण झाला की हा आंबा मला मिळाला पाहिजे. म्हणून त्या आंब्यापर्यंत जाण्याचं काम एका दुसऱ्या इंद्रियाने केलं. कोण गेलं? पाय तिथपर्यंत गेले. पाय तिथं गेले परंतु तोडण्याचं काम एका तिसऱ्या इंद्रियाने केलं. कोण केलं? तुमच्याकडे माणसं बोलत नाहीत का? मुके आहेत का काय? हातानं तो आंबा तोडण्याचं काम केलं. हातानं आंबा तोडला परंतु खाण्याचं काम चौथ्या इंद्रियाने केलं. कोण? तोंडानं. तोंडानं खाण्याचं काम केलं मात्र चव चाखण्याचं काम पुन्हा एका चौथ्या इंद्रियाने केलं. कोण? जिभेनं. आनंद कशाला आला? मनाला आनंद आला. परंतु बगीचेचा मालक तिथंच बसलेला होता लपून. हातामध्ये काठी घेतली पळतच आला आणि बदाड बदाड मारलं. मार खाण्याचं काम कोण केलं? पाठीनं. पण पाणी कशाला आलं हो? सगळ्यात अगोदर आंबा कोण पाहिला होता? म्हणून म्हणतात जसं कर्म असेल तसं त्यालाच फळ भोगावं लागतं गड्या. कर्म करत असताना चांगले कर्म केले पाहिजे. कर्म कोणतंही असू द्या महाराज, झालेला असू द्या नाही तर केलेला असू द्या, भोगावंच लागतं. भोगावंच लागतं महाराज. आगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखी फळावे ते तया ते भोगावया यावे देहाई का. एक लेकरू जन्माला आलं महाराज आणि लेकरू जन्माला आल्याच्या नंतर महाराज डॉक्टरच्या लक्षात आलं याला किडनीच नाहीये. आता फार विचित्र लेकर जन्माला आलेत महाराज. किडनी नाहीये. डॉक्टरच्या लक्षात आलं आणि डॉक्टरना त्यांच्या घरातल्या लोकांना सांगितलं याला किडनी नाही, हे बाळ जास्त दिवस जगणार नाही. पण याला जर कोणीतरी किडनी जर डोनेट जर केली हे लेकरू वाचल. थोडा काळ निघून गेला. किडनी शोधण्याचा प्रयत्न केला गणेश महाराज. कोणीच किडनी द्यायला तयार नव्हतं. परंतु शेवटी आईनं विचार केला मी हे जग पाहिलंय पण माझ्या पाठीमागं माझ्या या बाळानं जग पाहिलं पाहिजे. म्हणून आईनं विचार केला मी ही किडनी माझ्या बाळाला देते. आई तयार झाली. डॉक्टर साहेबाच्या कानावर ही गोष्ट घातली. डॉक्टर साहेब मी किडनी द्यायला तयार आहे, तुम्ही माझ्या बाळाला वाचवा. सांगितलं ठीक आहे मी प्रयत्न करून पाहतो.
एका देहातून एका दुसऱ्या देहामध्ये किडनी टाकण्याकरता काहीतरी महाराज मिनिटं लागतात, काहीतरी मिनिटं लागतात बरं काय. दोघही ऑपरेशन थिएटर मध्ये नेण्यात आले आणि त्या ठिकाणी महाराज आईच्या देहातली किडनी काढली आणि बाळाच्या देहामध्ये बसवली. आईच्या देहातली किडनी काढल्याबरोबर आई निघून गेली, आई मृत पावली. डॉक्टरच्या लक्षात आलं आई त्या ठिकाणी निघून गेलेली आहे, परंतु या बाळाला तरी वाचवलं पाहिजे म्हणून त्या बाळाला वाचवण्याकरता ती आईची किडनी बाळाच्या देहामध्ये टाकणार. तेवढ्यामध्ये बाळे निघून गेलं. मला सांगा काहीतरी मिनिट या देहातून या देहामध्ये किडनी टाकण्याकरता लागतात, तो काळ तेवढे मिनिट सुद्धा थांबला नाही. किती पाहतोशी डोळा सुख दुःख आयुष्य सरलिया कोण बा संगाती पुढे होय फजिती यमदंड विठोबार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई झालेले सेवा भगवंता चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो. या अभंगाचा अर्थ असा असेल, माझा काय दावा नाही, श्री गुरुच्या मुखातून ऐकले, तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. योग्य असेल गुरुजींचा, अयोग्य असेल माझ्या बुद्धीचा दोष. खऱ्या अर्थानं आज गजाननराव श्रीरंग रहाटे निघून गेले, पण या सृष्टीचा नियम आहे महाराज. उपजेते नाशे नाशिले पुनरुपी दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका. ज्याचा जन्म झालाय त्याला एक ना एक दिवस मरायचे महाराज. मग ते लहान असो मोठा असो चांगला असो वाईट असो प्रत्येकाला मरायचंय. पण मी नेहमी सांगत असतो की देह पडत असतो महाराज, आत्मा मरत नाही. आत्म्याचं स्वरूप कसं आहे, न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भवितावान भूयः आजो नित्य शाश्वतोयम पुराणु न हन्यते हन्यमाने शरीरे. ज्ञानोबरायन त्याच्या खाली एक ओवी लिहिली गड्या. कशी ज्ञानोबराय म्हणतात, आपण मळालेले कपडे फाटलेले कपडे टाकून देतो का तेच पुन्हा पुन्हा घालतो? बोला बोला. फाटलेले मळालेले कपडे पुन्हा पुन्हा घालतो का आपण? नाही. फाटलेले कपडे आपण टाकून देतो, फेकून देतो आणि नवे वस्त्र परिधान करतो. तसंच आत्मा सुद्धा करीत असतो. जीर्ण झालेलं शरीर टाकून देतो आणि महाराज नव्या देहामध्ये प्रवेश करीत असतो. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नवनूतन वेदीजे तैसे देहांतरा स्वीकारीजे चैतन्य नाथे. खऱ्या अर्थानं महाराज रहाटे परिवारावरती फार मोठं दुःख आहे, परंतु या दुःखातूनच ज्यांनी हा कार्यक्रम ठेवला महाराज. नाही तर काही लोक तरुण माणूस निघून गेल्याच्या नंतर देवाकडे पाहत सुद्धा नाही का, देवानं आमचं चांगलं नाही केलं. परंतु महाराज एवढं दुःख असून सुद्धा या कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलं. खऱ्या अर्थानं हा साईराज आहे, याला फार दुःख आहे महाराज. बाप नसणं हे फार मोठं दुःखाचं वातावरण आहे महाराज. बरं काय
तुमच्या घरामध्ये कितीही म्हातारा झालेला बाप असू द्या, जर्जर झालेला असू द्या, बाजावर बसलेला असू द्या, पण बाप असणं फार महत्वाचं आहे. माझा बाप जोपर्यंत तुमच्या अंगणामध्ये बाप बसलेला आहे तोपर्यंत कोण्याही पाप्याची नजर महाराज तुमच्या घरामध्ये पडत नाही. हे बापाचं वैशिष्ट्य आहे महाराज बरं काय. म्हणून मी नेहमी सांगत असतो, बाप उभ्या आयुष्यामध्ये कोणालाच भीत नाही, घाबरत नाही, कोणा पुढे हारत नाही. बाप हारत असतो फक्त महाराज आपल्या लेकरा पुढे बरं काय. उरामध्ये माया जाची काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला फटामध्ये हसू जरी कना वाकला. घडीभर तू थांब गड्या ऐक त्याची धापर लय अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. बाप कळणं फार अवघड आहे महाराज बरं का. सगळ्या कीर्तनकारांना कविकारांना आईचं वर्णन केलं, परंतु बाप थोडासा पाठीमागं राहिला गड्या बरं काय. बाप फार पाठीमागं राहिला. म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो बाप फार श्रेष्ठ आहे महाराज. अरे छत्रपती शिवाजी महाराजाला बापाची आठवण यावी एवढं थोर व्यक्तिमत्व म्हणजे बाप असतो. स्वराज्याची संस्थापना झाली, सुवर्णाचं सिंहासन होत. सुवर्णाचं सिंहासन असताना त्या ठिकाणी सोन्याचा मुकुट होता, सोन्याचं सिंहासन होत. सोन्याचा मुकुट, सोन्याचा सिंहासन, दिवसभर सभा चालू होती. आणि दिवसभर सभा झाल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज खाली मान घालून मा साहेब जिजाऊच्या महालामध्ये गेले. खाली मान घातली आणि शिवाजी महाराजाच्या मुखातून शब्द बाहेर पडले, मा आम्ही राजे झालो. आई साहेब आम्ही राजे झालो. छत्रपती शिवाजी महाराजांनी मान खाली घातली आणि डोळ्याला धारा लागल्या. मा साहेब जिजाऊने सांगितलं, राजे मला माहित नाही तुम्ही राजे झालात, उद्यापासून उभा महाराष्ट्र तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखतील. पण तुम्ही रडताय का, तुमच्या डोळ्यामध्ये पाणी का आहे. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजाच्या मुखातून शब्द बाहेर पडले, मा आम्ही राजे झालो, परंतु हे पाहण्याकरता आज आमचे वडील शहाजी राजे भोसले पाहिजे होते, तेव्हा आम्हाला याचा आनंद मिळाला असता. याला म्हणतात बापाची खरी किंमत कळणं महाराज. नुसत्या बापाला लाता घालून कोणी मोठं होत नसतो. देशाच्या राजाला बापाची किंमत कळाली म्हणून ते राजे झाले महाराज. बाप कळणं फार अवघड आहे. बाप काय करू शकतो. बाप वैकुंठाहून महाराज आपल्या लेकरासाठी खाली येऊ शकतो महाराज, खाली येऊ शकतो. भगीरथीला न सांगताच तुकाराम महाराज निघून गेले आणि भगीरथीनं धावा केला. बाबा गेले कुण्या गावा भगीरथी करी दावा. भगीरथीसाठी तुकाराम महाराज वैकुंठाहून आले महाराज. हे बापच करू शकतो, दुसरं कोणी करू शकत नाही बरं का. म्हणून बाप फार अवघड आहे महाराज. खऱ्या अर्थानं बाप निघून गेल्याच्या नंतर घरावरती दुःखाचा डोंगर असतो. म्हणून हा साईराज याला दुःख आहे महाराज बरं का. दुःख काय आहे, कारण महाराज बाप जर असला तर महाराज जगातलं किती कठीण वस्तू महाराज बाप सहज उपलब्ध करून देत असतो बरं काय, सहज उपलब्ध करून देत असतो. म्हणून बापाची उणीव महाराज बाप निघून गेल्याच्या नंतर कळत असतो. मी नेहमी सांगत असतो, गेलेले माणसं पुन्हा पुन्हा येत नसतात. गए वे कभी आते नहीं, सिर्फ उनकी याद आती है. परंतु महाराज गजाननरावचे बंधू असतील, हे सुद्धा महाराज त्यांचे गेल्याच्या नंतर सुद्धा महाराज त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी. आज माझा भाऊ निघून गेला, परंतु या घरावरती त्यांची उणीव भासणार नाही ही महाराज जिम्मेदारी त्यांनी घेतलेली आहे. म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद. फार सुंदर या कीर्तनाचं नियोजन केलं, आयोजन केलं. गाणारे वाजवणारे फार सुंदर आहेत महाराज. काय वर्णन करावं. एक एक गायक, एक एक वादक भेटत नाही महाराज. इथं 4-4 आणि 5-5 गायक आहेत महाराज. कुणाला चाल द्यावी ही पंचायत आहे महाराज. म्हणजे सगळेच दिग्गज मंडळी या कीर्तनाला उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. तुम्ही सुद्धा 2 तास एकही माणूस उठला नाही महाराज कीर्तनातून, एकही माणूस उठला नाही. ही तुमच्या गावाची बैठक सांगते महाराज. तुमच्या गावाची परंपरा काय हे सांगतं महाराज. नाही तर काय लोक
जिथं ऐकू येईल तिथं बसतात एक नाही. आता या गावाला फार मोठमोठाले महाराज महात्मे येऊन गेले. माधव महाराज सूरज खेडकर येऊन गेले, रंडंग बाबा घुले आले, संदीपान महाराज जे गावकर आले. आणि आपलं देवस्थान आमचं कान्होबा महाराज नाही कानिपनाथाचं संस्थान आहे त्या ठिकाणी. आई साहेब सुद्धा इंदुबाई टाले या सुद्धा उपस्थित आहेत. सर्वांच्या नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली एका जनार्दनी तुका रे आंधळा, 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 एका जनार्दनी एका जनार्दन तुकारे आंधळा, एका जनार्दनी तुका रे आंधळा, एका जनार्दनी तुका रे आंधळा. देख सुख दुख आयुष्य सरदिजा कोण बासा, आयुष्य सरदिजा कोण बासा. देखतो शिडोळा सुख दुःख देखतो शिडोळा सुख दुःख शरलिया कोण बासा, आयुष्य शरलिया कोण पा पुढे हो भजती पुढे हो पाजते साधा निदा
साथ पुढे आहे जमदंड पुढे आहे पुढे आहे जमदंड पुढे आहे जमदंड पुढे पुढे हो भजते यमदंड विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल